शेतकऱ्यांनी आपल्या तळहाताच्या फोडासारखं हे गांजराचं प्लॉट जपलं होतं. यामध्ये बोगस बियाणं त्यांना लागलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व ठिकाणी या पिकाला फुलं लागलेले आहेत. अशा पद्धतीने हे फुलं आहेत. असे फुलं लागत नाहीत, परंतु या ठिकाणी अख्खा प्लॉटच फुलांनी हे झालेला आहे. त्यामुळे त्यांना बोगस बियाणं लागलेलं आहे. जवळपास 1 एकरामध्ये हे प्लॉट आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीचे गांजर मुळ्याच आलेले आहेत, नुसत्या गांजर आलेले नाहीत. आपल्यासोबत याच शेताचे शेतकरी गणेश खेत्रे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, कधी बियाणं घेतलं होतं आणि किती खर्च आला तुम्हाला एकंदरीत? आता आपल्याला खर्च आला बघा 80 ते 90 हजार रुपये सगळं. म्हणजे सगळं आपल्याला हे काय असं खुरपा येत नाही ना, तणनाशक मारलेलं नाही, काय नाही. टोटल तांदळे साहेबापासून आपण बियाणे घेतलेलं आहे. आपण खात बी त्यांच्याचपासून घेतलेलं. आपण आज नाही ते 15 ते 20 वर्ष झालं आपण गाजर आणि फुलं आपला धंदा 2 आहेत. आपण सामान्य शेतकरी गरीब माणसं, आपलं 4-5 एकर जमीन आहे, आपल्याला जास्त नाही. या अगोदर असं कधी झालेलं आहे? गेल्या वर्षी आपल्याला ह्याच बियाण्यामध्ये आपण 50% झालं. ह्या वर्षी 99% आपल्या शेतात. आपण मग गाजर कुठून काढायचं? आणि लोक म्हणतात ह्याचं बियाणं काढतो, बियाणं धरून ते म्हणते बियाणं. मग बियाणं ऐकून आपण शेतकऱ्याला फसविल्यासारखंच आहे ना. ह्याला खाली तेच येणार आहे ना उद्याच्याला. गाजर कुठून येणार आहे? गाजर तर आलं पाहिजे ना. ह्याचं बियाणं धरून शेतकऱ्याला आपण का पण फसवायचं? आपण लाख लागली ना. आता तांदळे दुकानदाराला आपण बियाणं आणलेलं आहे तांदळे दुकानदारापासून. आता ते काय म्हणतात, मी अधिकाऱ्याला बोलतो, तिकडल्या समोरच्याला बोलतो. मग आता किती दिवस चालू द्यायचं? तुम्ही कुठं अर्ज केलाय का संदर्भामध्ये? तहसील म्हणा, कृषीला कृषी अधिकारी कार्यालय केला, तहसीलदारला केलाय. आपल्यापाशी तुम्हाला आता माझ्यामध्ये चार्ज नसल्यामुळे तुम्हाला टाकतो मी. आपण ते अर्ज केलेत, आपण सगळं प्रोसिजर केलंय आणि आपल्याला इलाज नाही. आता काय तेवढं केल्याशिवाय आपल्यापाशी काय? आताच मुलीचं लग्न झालेलं आहे, ते देणं पण आहे तुमच्याकडे. नंतर हे आता अपेक्षा होती की बाबा ह्याच्यातून उत्पन्न होईल आणि जे तुमच्यावर कर्ज आहे ते फेडण्यात येईल. आता कसं पाहता याच्या? आता तुम्हाला सांगतो, आपण काळ्या रानात उभा आहेत. आता आमच्या लक्ष्मी म्हणायचं, मी 2 लाख रुपये लोकांची याची काढलीत. काय लग्न केले 10 लाख रुपये लागले. मग आता कुणाला म्हणायचं? आता ह्याच्यावर जात होते. आता असं झालं, आता काय करू? मग काय करायचं सांगा ना तुम्ही. काय मागणी काय असणार आहे सरकारकडे? काय भरपाई पाहिजे? आपण भरपाई दिल्याशिवाय नाही तर आपण मिटवून आपण म्हणजे असं बोलू शकत नाही. आपल्याला काहीतरी द्यावं, त्यांना भरपाईच द्यावं लागणार आहे. काय अन्यथा पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल काय? त्याच्या दुकानदाराच्या दारात जायचं, मंडप टाकून बसायचं, नाही तर औषध त्याच्या दुकानातले प्यायचं आणि आत्महत्या करायची. काय करायचं? इलाज काय? इलाज काय आम्हाला सांगा शेतकऱ्याला. काय मी माझं कर्तव्य केलं, मी अर्ज दिलाय, सगळं केलंय. आता बाकीचं बघतील काय, ते सरकार बघल. आपण काय बोलू शकतो? आता शेतकऱ्याची अशी मागणी आहे की झालेला खर्च पण निघत नाही, यामुळे माझी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड.